अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. खूप म्हणजे खूपच छान झालेली आहे. सुकी आंबाड बनवलेली आहे, त्याच्यात वांग टाकलेलं आहे. चला तर कशी बनवली ती माझ्या पद्धतीने दाखवते. 2 टॅमॅटो घेतले, अद्रक, लसूण आणि मिरची, थोडी कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा. मी आंबाड घेतलेली आहे, छानपैकी साफ करून घेतली. आता मी हिला गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजवत ठेवेल. गॅस पेटवून घेतो मी आणि हे गरम करायला ठेवते. भांडं गरम झालं, त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल घालते. आता तेलला चांगल्यापैकी तापवून घेते. तेल गरम झाले, त्याच्यामध्ये मी कांदा घालते. अद्रक, लसूण आणि कढीपत्ता आणि मिरची पण घालून घेते. याला मी आता छानपैकी शिजवून घेणार. कांदा पटकन शिजण्यासाठी थोडं मीठ घालते मी. कांदा शिजला गेला, त्याच्यामध्ये टॅमॅटो घालते. थोडं हलवून घेते. त्याच्यामध्ये मी थोडी हळद घालते. 1 चम्मच लाल मिरची पावडर घालते. याला छानपैकी हलवून घेते. झाकण ठेवून थोडं शिजवून घेते. याच्यामध्ये मी जे 2 वांगे होते ना, ते कापून घेतलेले आहेत, ते पण घालून घेते. थोडं झाकण देऊन अजून शिजवून घेते. ही आंबाड आहे ना, मी 3 ते 4 पाण्यात छानपैकी धुवून घेतलेली आहे. आता मी ही पण याच्यामध्ये घालून घेते. थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेते. चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालते, कारण की पहिले मी मीठ घातलं होतं. मी याला झाकण ठेवून शिजवून घेते. आंबाडमध्ये मी थोडंसं पाणी घालते, जास्त नाही, एकदम थोडंसं. आता हिला मी 10 मिनिटं चांगली शिजवून घेते. बघा, भाजी खूप छान झालेली आहे. त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालते. तुम्ही नक्की बनवून बघात माझ्या पद्धतीने.